काहीतरी उसणं हवं असेल तुम्हाला. तेव्हा बरोबर ओळखलं. तुमचं डोकं म्हणजे खरोखर अगदी सकाळी उठल्याबरोबर मेली उसण्यापासून सुरुवात. अहो काहीतरी अडचण आली असेल. तुम्ही बोलू नका हो मध्ये मध्ये. हा शेजार म्हणजे नुसता छळवा नाही. काय उसणं मागतील याचा भरोसा नाही. धुंगणाचं सुद्धा सोडून मागतील. नाही नाही, सोडून नाही मागला, पण ते सोडून ठेवला असेल तर गोष्ट वेगळी. नारळाच्या बकला एवढं तोंड करून बोलायला शरम नाही वाटत तुम्हाला? काय हवंय? स्टो काय सकाळीच बर्नर बिघडला. सकाळचा चहा सुद्धा झाला नाही हो अजून. चहा वाटतं. थापा मारू नका. तुमची बायको गेले 2 दिवस शेजाऱ्याचा स्टोव उसना मागत फिरते. माहित आहे मला. तुम्हाला माहिती आहे काय? बडबड बंद करा हो. नाही नाही, बडबड बंद करतो, पण स्टोव दिला असता तर जरा. आता न देऊन सांगते कुणाला. थँक्यू. इतकी छळताय ना, ते गेल्या जन्मी आमचे जावई होता वाटतं. काय कल्पना नाही मला, पण शक्यता आहे. फाल्गुनराव, अहो ही बातमी वाचलीत का? कसली बातमी? अहो बैरूत मध्ये काल 6 बॉम्बस्फोट झाले. ते नेहमी होता तो तसे. अहो कंडिशन सिरियस आहे. टाकूनची. मी जगाच्या कंडिशन बद्दल बोलतो. हा, जगाची. अहो दक्षिण आफ्रिकेच्या प्रश्नामुळे मला झोप लागत नाही. अगं? श्रीलंकेच्या बातमीमुळे मला वामकुक्षी सुद्धा घेता येत नाही. हो, पण बाजारात भाजी महाग झाली तर त्याचं यांना काही वाटत नाही. अगेस्टो काल स्वच्छ केलेलं आहे, त्याच्यावर डाग पाडू नका. आता मी अर्धा भरलेला आहे. संध्याकाळी आणताना पूर्ण भरून द्या. पूर्ण कशा म्हणून द्यायचा? स्टोव वापरण्याचं व्याज म्हणून. सोन्या काकू, तुम्ही रॉकेल सकट स्टोव दिलात हे खरोखरच तुमचे उपकार. तर रॉकेलसाठी मला दुसरं घर बघावं लागलं असतं. तुमचे आभार कसे मानावेत हेच मला कळत आभार नाही. कसले मानताय? शेजार धर्म म्हटलं म्हणजे तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. हो. ते माझे आभार मानतायत. संध्याकाळी स्टोव आणून द्या, बजावून ठेवते. खरं सांगतो तुम्हाला सोन्या काकू, हे असलं उसने मागण्यापेक्षा कधी कधी आत्महत्या केली तर बरं असं वाटायला लागतं. ते तुम्हाला काय करायचं ते वाटेल ते करा हो. हो. पण आत्महत्या करायला आमचं रॉकेल वापरू नका, कळलं? आय नो युअर फिलिंग्स. आम्ही आमच्या